15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला, परंतु हा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारत देश चालणार कसा किंवा एखादा देश चालण्यासाठी त्याला एखादा संविधान किंवा संविधानाची निर्मिती करणे हे सुद्धा आवश्यक असतं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधानाची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान भारताला दिलं सुद्धा, परंतु त्याच्यानंतर दरवर्षी संविधान दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आत्ता 20 ते 25 वर्षापासून तर संविधानाचं सर्वांनाच अधिकार मूल्ये आणि त्याची तत्वे किंवा संविधान आपल्यासाठी किंवा एखाद्या समाजासाठी, एखाद्या घटकासाठी, एखाद्या जातीसाठी, एखाद्या समूहासाठी आणि इथल्या या भारतासाठी किती महत्त्वाचं आहे हे सांगून देण्याचं काम हे कितीतरी प्रबोधनकारांनी किंवा संविधानावरती अभ्यास करणाऱ्या कितीतरी मोठमोठ्या अभ्यास करणाऱ्या लोकांनी हे अख्ख्या जगासमोर मांडलं सुद्धा. परंतु कालच संविधान दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा झाला. कितीतरी सभांचे आयोजन केले होते, कितीतरी प्रबोधनाचे कार्यक्रम या भारतामध्ये झाले सुद्धा. भारताच्या मूळ सुप्रीम कोर्टाच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वकिली पेहरावामध्ये असणारा पुतळा हा सुप्रीम कोर्टामध्ये काल बसवण्यात सुद्धा आला. संविधान दिन हा साजरा होत असताना संविधान दिनाचे स्टेटस हे व्हॉट्सअप स्टेटस किंवा फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती विविध सोशल मीडियावरती किंवा मोठमोठ्या नेत्यांनी ट्विट करत संविधान दिन साजरा केला. परंतु काही लोकांनी संविधान दिनानिमित्त स्टेटससुद्धा ठेवले नाहीत. एखाद्या मित्राचा, एखाद्या आपल्या मामाचा, मामीचा, बाबाचा, आईचा, भावाचा, बहिणीचा, मैत्रिणीचा स्टेटस वाढदिवसाचा ठेवण्यामध्ये सगळ्यांना टाईम आहे, परंतु काही लोकांना संविधान आपल्यासाठी महत्त्वाचं असलं तरी त्यांना स्टेटस ठेवण्यामागे काही इंटरेस्ट वाटत नाही. याचं कारण हे संविधान जे काही भारताचं आहे हे संविधानावरती त्यांचा राग नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मान्य नाहीत अशा जातीयवादी किंवा मनुवादी लोकांची ही विचारधारा आहे. परंतु एखाद्या समूहासाठी, समाजासाठी, इथल्या राज्यांसाठी आणि इथल्या संपूर्ण भारतासाठी संविधान हे किती महत्त्वाचं आहे किंवा प्रत्येकाला, इथल्या नागरिकाला, गरिबाला, दलितांना, शेतकऱ्याला, इथल्या कष्टकऱ्याला जर संविधानानुसार इथे राहण्याचा किंवा त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा किंवा राजाला राजाचा आणि गरिबाला गरिबाचा अधिकार येथे देण्याचं काम हे समान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका विशिष्ट वर्गातून येतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर का श्रीमंत असते किंवा एखाद्या उच्च जातीमध्ये जर जन्माला जर का आले असते तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी एखाद्या मंदिरामध्ये किंवा यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांना देव समजून एखादं मोठं मंदिरसुद्धा बांधलं असतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालच्या वर्गातून येतात असा यांचा समज आहे किंवा इथली जातीवाद किंवा इथल्या जातीवादावरती हा इथे प्रश्न उपस्थित होतो. कारण मनुवादी लोक हे संविधानाला मानत नाहीत. काही मनुवादी लोक मानतसुद्धा असतील, परंतु 80% लोक हे जे मनुवादावरती चालतात त्यांना संविधान मान्य नाही. काही लोक संविधान बदलण्याची भाषासुद्धा करतात, परंतु संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच एक खुंटी मारून ठेवले, ती म्हणजे संविधानाचा मूळ गाभा हा बदलता येऊ शकत नाही, परंतु इतर त्याच्यामधले नियम किंवा इतर त्याच्यामधल्या चालीरीती किंवा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलमानुसार, आरक्षणानुसार, याच्यानुसार ज्या काय दाखवल्या गेलेल्या आहेत, 395 कलमाचं जे काही संविधान आहे त्याच्यामध्ये काही बाजू हलवता येतात, परंतु या संविधानाचा मूळ गाभा हा हलवता येत नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या संविधानामध्ये करून ठेवलेलं आहे. याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो इतर वर्गामध्ये किंवा
एक 10 ते 15% लोक ही मनुवादावरती चालत असतील, परंतु ती लोक काही लोकांची माथी भडकावण्याचं काम करतात. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही लोक नाव ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही विशिष्ट वर्ग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही, परंतु इथल्या बौद्ध समाजाबरोबर कितीतरी समाजाच्या ज्या लोकांनी किंवा ज्या लोकांची संविधानानुसार इथल्या आरक्षणानुसार त्यांची प्रगती झाली, त्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात आणि डोक्यावर घेण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान इतकं महत्त्वाचं आहे की इथल्या प्रत्येक नागरिकाला, गरिबाला इथे जगण्याचा अधिकार या संविधानामुळे तयार झाला आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना असं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मान्य नाहीत, त्यांनी त्यांच्या परीने या देशामध्ये जगू शकता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार हा संविधानानुसार दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जितका तुम्ही विरोध कराल, तितके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे आत्ता सध्या जगासमोर येत आहे. परंतु तुमच्या मनुवादावरती किंवा जातीयवादावरती इथे प्रश्न हा उपस्थित होतो आणि होतोच. धन्यवाद.